सो हॅलो बडीज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सो आता आम्ही नेपियरला आहेत, घरीच आहेत म्हणजे. आणि आज आम्ही चाललो आहे हॅस्टिंग्सला. सो हॅस्टिंग्स इतकं काही दूर नाही आहे नेपियरपासून, 10-15 मिनटं लागतं जास्तीत जास्त. सो बेसिकली आम्हाला केमार्टला जायचं आहे आणि म्हणून मी आजचा ब्लॉग शूट करते. सो आय एम रेडी, मी पूर्ण रेडी झाली आहे आता. यू कॅन सी लिपस्टिक चिराग रेडी झालेला आहे आणि या. सो चिराग आर यू रेडी? हे बघा, चिराग आहे ना ह्या रूममध्ये. ठीक आहे, चिराग आर यू रेडी? चिराग हा रेडी. पहा, ये इकडं. स्किन केअर, यू कॅन सी इज रेडी. केस नाही आहेत तरी सुद्धा तो कोम करतोय केसांना. आणि आज तुम्ही पाहू शकता बाहेरचा व्ह्यू. आता सायंकाळचे आय थिंक 4 वाजले, 4-4:30 झाले. आणि हा बाहेरचा व्ह्यू बघा. मी तुम्हाला विंडोतूनच दाखवते. आम्ही जसंच बाहेर निघू कारमध्ये बसून मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते, पूर्ण सिटीचा व्ह्यू. इट्स ऑसम. आणि आज थोडंसं ऊन पण पडलंय म्हणून आज आम्ही निघतोय. खूप दिवसांचं चालू होतं. आणि येस, छोटा पॅकेट. सो आता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. फक्त एक वेळेस पाहून घ्या, इतकं छान येतोय ना. मी आत्ता जस्ट बघितला आणि डोक्यात विचार आला की हा पण आपण शूट करूया. हे जे क्लाउड्स दिसत आहेत ना तुम्हाला, हे रोज जातात. एक पण दिवस असं जात नाही की असे इतके छान क्लाउड्स आम्हाला बघायला भेटत नाही. पण जेव्हा ऊन पडतं ना तेव्हा ते इतके भारी दिसतात. आणि बाहेर गेल्यावर मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. आणि काही दिवसांपासून असं रेनी टाईप हे होतं आणि पाऊस पण पडत होता. आणि आता चिरागला मी केव्हाची शोधते, पण तो कुठं गेला काय नाही. चिराग आला पहा इकडे. काय करत होता? हो का? आला आणि लगेच मस्ती सुरू. पहा, तो ना असं शांत बसत मी पाहता. आता बाहेर जायचंय, टोपी घालून रेडी आहे. झालं म्हणजे काहीच करायचं नाही आता. चल. सो आता मी भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. किती वेळ आहे अजून? हे पा कपडे अजून ते बघ, तेवढे कपडे बाकी आहे. एवढे. तर आता किती कपडे रचते पा, संपतच नाही कपडे. हे पा कपडे रचत नाही मी, कपडे काढते जे मम्मीने सुकवायला टाकले होते. हे पा आता थोडे उरले गायचे अजून पा. तर अजून खूप टाइम आहे आम्हाला. तर मी थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. मग आता हे पा झाले फायनली झाले. आणि हे पा किती ऊन आहे, किती मस्त मौसम आहे. आणि माझी मम्मी बोलते की बिना चप्पलचं ग्रासवर चाललेलं भारी होतं. तर मी आता जोपर्यंत टाइमपास होतोय तोपर्यंत मी ग्रासवर चालतोय. हे पा आता आपण पडू. तर गाईस हे पा मौसम, ती पा दीदी आणि आमची धन्नू पा. खाली दगड आहे, मी चप्पल नाही घातली आहे. तुमच्यासाठी एवढं रिस्क घेतोय मी. पा गाईस दगड आहे खाली, इथं पण दगड आहे. तुम्हाला आमची धन्नू दाखवतो. हे पा आमची धन्नू, हिचं नाव धन्नू आहे. हा पुरा एरिया शांत आहे. आणि हे धन्नू आमची पा. तर मी येऊन गेलो आता. ही पहा माझी दीदी. रस्ते कपडे परत रस्ते काढते मागून रस्ते बोलले जाते. गाईस शकल पा किती बोलली दिसते. जेवढी दिसते तेवढी आहे नाही. चष्मा का. तर गाईज मी दीदीला टाकायला चालला आता. हे पा मी कचरा आहे का? माझे डुप्लिकेट दीदी येऊन गेले पा किती सारे. आता यांना डस्टबिन वर टाकू. जिथं माझी दीदी झोपते.
घरी मंकी येऊन गेली तर ही बंदर बंदर आमच्या घरात वुमेन बंदर आहे वुमेन. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मम्मी हाय. मम्मी गजब बेइज्जती है. हाय माझी मम्मी. हाय. अब आए ना लाइन पे. आता ही आमची धन्नू इथं पार्क केली आम्ही आणि आता थंडी तर खूप असते इथं म्हणून स्वेटर घातलं. सगळ्यांनी घातलं आम्ही चारींनी आणि पोचलो आता आम्ही इथं. हो स्पॉटलाईटला दिसतंय का नाही. ठीक आहे सो लेट्स गो. चलो चलो. बघा स्पॉटलाईट. आम्ही केमॅटला जाणार होतो पण मग कॅन्सल केलं. इथं तुम्हाला कसले झाडे लावायचे आहेत तर तुम्ही असे सीड्स घेऊ शकता. तर बघा हे $3 ईच आहे म्हणजे हे पॅकेट $3 आहे. इंडियन रुपीजमध्ये 150. हे पहा आणि इकडं पण तुम्ही पाहू शकता इट्स $14 ईच. आणि तर खूप लोकांना गार्डनिंगचा शौक असतो पाहू शकता.
आता आम्ही बाहेर निघालो. आता आम्ही चाललो के मार्टला या आणि इकडं पाहायचं काहीतरी नौटंकी. A few moments later. आता स्पॉटलाईटला आणि केमार्टला गेलो होतो जसं की तुम्ही पाहिलं. आणि आता मला लागली खूप झाडला सो तर गाईज आता आम्ही पिझ्झा घ्यायला होतो. परत 10 मिनिटाची वेटिंग दाखवत आहे. मग आम्ही 10 मिनिटं थांबवतो आणि मग पिझ्झा घरी मिळू. मग आम्ही डायरेक्ट तुम्हाला तोपर्यंत बाय बाय. सो आता आम्ही आलो घरी. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. चष्मी तुला पण चष्मा आहे. चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने की. चाय बनवता इथं. अरे काय बोलू सांगते.